तर मार्केटमधून हिरव्या मिरच्या आणल्यानंतर त्या खराब होतात. तर त्या जास्तीत जास्त दिवस अगदी ताज्या कशा राहतील ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या पद्धतीने तुम्ही जर मिरच्या ठेवल्या तर छान ताज्या राहतात. तर इथे प्रथम आपण मिरच्या स्वच्छ साफ करून घेणार आहोत. तर इथे साफ करून घ्यायच्या म्हणजे मार्केटमधून मिरच्या आणल्यानंतर त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने जर लाल मिरच्या असतील किंवा मिरच्यांची देठं निघालेली असतील किंवा तुटलेले असतील तर ते आपण वेगळ्या करून घेणार आहोत. तर इथे आता मिरच्या आपण स्वच्छ साफ करून झालेल्या आहेत आणि आता आपण इथे मिरच्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता लाल मिरच्या आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. लाल मिरच्या तुम्ही चटणीमध्ये किंवा अगदीच फोडणीमध्ये वापरू शकता. देठं निघालेल्या मिरच्यासुद्धा आपण वेगळ्या करून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने जर देठं निघालेली असतील तर त्या मिरच्यासुद्धा आपण वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. कधी पण मिरच्या धुताना देठं काढल्यानंतर धुवायच्या नाही. देठं असतानाच आपण मिरच्या स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायच्या. तर इथे आपण मिरच्यांची देठं न काढता आपण 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहोत. इथे आता मिरच्या 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. मिरच्या धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर आपण पसरवून ठेवणार आहोत. फॅनखाली कॉटनच्या कपड्यावर अर्धा ते पाऊण तासासाठी मिरच्या आपण छान वाळवून घेणार आहोत. तर इथे आता मिरच्या आपण पसरवून झालेल्या आहेत आणि अर्धा ते पाऊण तास आपण अशाच ठेवणार आहोत. मिरच्यांची देठं न काढता मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. मिरच्यांची देठं काढून कधीच मिरच्या धुवायच्या नाही, नाहीतर मग आतमध्ये पाणी शिरलं जातं आणि मिरच्या ओलसर होतात आणि त्याच्यामुळे मिरच्या खराब होतात. तर मिरच्यांची देठं असतानाच आपण मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. वाळवून घेणार आहोत. तर इथे आता सर्व मिरच्या आपण पसरवून झालेल्या आहेत. तर इथे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि मिरच्या छान आपल्या वाळल्या गेल्या आहेत. म्हणजे पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्याने. तरीसुद्धा कॉटनच्या कपड्याने एक साईडहून अशा पद्धतीने सर्व मिरच्या एकदा अशा पद्धतीने पुसून घ्यायच्या. म्हणजे कुठे पाणी राहिलेलं असेल तर ते शोषून घेण्यासाठी. तर इथे पाहू शकता मिरच्या छान आपल्या या वाळल्या गेल्या आहेत. तर इथे आता आपण मिरच्यांची देठं काढून घेणार आहोत. पूर्णपणे वाळल्यानंतर आपण अशा पद्धतीने मिरच्यांची देठं वेगळी करायची आहे. सर्व मिरच्यांची आपण देठं काढून घेणार आहोत. मिरच्यांची देठं काढताना एखादी जर मिरची देठ निघालेली असेल तर ती वेगळी करायची. म्हणजे लगेच तुम्हाला जर चटणीमध्ये वगैरे वापरायची असेल तर ती तुम्ही वापरू शकता. तर इथे आपण सर्व मिरच्यांची देठं काढून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्यांची देठं काढून झालेली आहेत. देठं निघालेली आणि लाल मिरच्या असतात त्यांची तुम्ही चटणीमध्ये वापर करू शकता. तर इथे आता सर्व मिरच्यांची देठं काढून झालेली आहेत. एखादा रिकामा प्लास्टिकचा डबा घ्यायचा. तर त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण टिश्यू पेपरचा वापर करणार आहोत. टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरचा सुद्धा वापर करू शकता. इथे आता डब्यामध्ये आपण टिश्यू पेपर ठेवल्यानंतर आपण मिरच्या सर्व पसरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने ह्या मिरच्या तुम्ही अशा डब्यामध्ये ठेवल्यात तर 15 ते 20 दिवस छान ताज्या राहतात. सर्व मिरच्या आपण आता डब्यामध्ये पसरवून झालेल्या आहेत आणि आता मिरच्यांवर सुद्धा आपण एक टिश्यू पेपर ठेवणार आहोत. कधीकधी झाकणाला सुद्धा पाणी सुटतं आणि मिरच्या खराब होऊ शकतात, म्हणून आपण वर एक टिश्यू पेपर ठेवणार आहोत. ते आता डब्याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये हा डबा ठेवणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये.